स्वतःला हिंदू म्हणून घेणारे हिंसाचार भडकवत आहेत असे वक्तव्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर त्यांच्या विरोधात बेळगाव भाजप आक्रमक झाले आहेत। सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वक्तव्याचा निषेध केल्यानंतर आता कर्नाटक राज्य भाजप उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल बेनके यांनी राहुल गांधींनी हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे। बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी उचलून धरली असून या वक्तव्याच्या निषेधात आम्ही गप्प बसणार नाही अशी चेतावणी देण्यात आली। ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष हा हिंदू धर्म नफरत की दुकान आहे। हिंदू समाजाला हिंसक बोलणे हा समस्त हिंदू धर्माचा अपमान आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मंदिरात जाऊन देवदर्शन घेणारे राहुल गांधी आता हिंदू धर्माच्या विरोधात भाष्य का करत आहेत? त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचे जाहीर निषेध व्यक्त करत असून जगभरातील करोडो हिंदू लोकांची राहुल गांधी यांनी माफी मागावी, अन्यथा येणाऱ्या काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। यावेळी एम.बी. चिर्ली, गीता सुतार, भाजपचे नेते व आदी कार्यकर्ते उपस्थित होते। दुर्दैवी घटना म्हटल्यानंतर काल लोकसभेचे विरोधी पक्ष नायक सन्माननीय राहुल गांधी यांनी हिंदू धर्माचे लोक हे अतिरेकी आहेत ह्या पद्धतीची वाचा केलेली आहे। पण हिंदू लोक हे काय आहेत, आलं अंगावर तर घेतलं शिंगावर असे हे त्याला अजून समजलेलं दिसत नाही त्यांना। विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी या देशामध्ये हिंदवी स्वराज्य झालं पाहिजे म्हणून त्यांना ओळखलं जात आहे। हा देश हिंदवी स्वराज्य झाला पाहिजे अशी ज्यांनी भावना ठेवली त्यांचा हा अपमान आज त्यांनी केलेला आहे। या देशामध्ये जेव्हा इलेक्शन होतं त्या काळामध्ये राहुल गांधी हे देवळं फिरत होते, मतयाचना करायचं, देवांचे आशीर्वाद घ्यायचे। आता काम झाल्याबरोबर काम संपलं, आता पार्लमेंटमध्ये जाऊन हिंदू लोकांच्या नावानं शिवाय द्यायचं काम त्यांनी चालू केलं आहे। हिंदू लोक शाणेवाला म्हणजे त्याचबरोबर केंद्रामध्ये काँग्रेसच्या सपोर्टमध्ये जे पक्ष आहेत त्यांनी यांच्यापासून धडा घ्यावा। नाही झालं तर पुढे येत्या काळामध्ये कुठल्याही इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये हिंदू समाज हा एकत्र येऊन या तुमच्या वक्तव्याचा समाचार घेणार हे नक्कीच। एकूणच हिंदू समाज हा देशप्रेमी, देव देश आणि धर्मासाठी लढणारा हिंदू समाज आहे। हे राहुल गांधींना माहिती नाही, कारण त्यांची परंपरा अशी आहे की हिंदूंना शिव्या द्यायचं आणि मतं मिळवायचं जी थिअरी आहे ती थिअरी आता याच्यापुढे चालत नाही। त्यांनी पार्लमेंटमध्ये येऊन ही कंडिशन न घालता या देशाच्या संपूर्ण हिंदू समाजाची त्यांनी माफी मागावी। नाही मागितल्यास हा आंदोलन कायम केलं जाईल जोपर्यंत त्यांनी ह्या ह्याच्या वक्तव्याबद्दल आपली माफी मागावी। ह्या वक्तव्याबद्दल हिंदू संघटना कुठलेही विरोध करत नाही, फक्त भाजप पक्षच करत आहे, याचे कारण नाही। काल वक्तव्य झालं आहे, या वक्तव्याचा अवशेष घेऊन हे मोठ्या प्रमाणात आंदोलन होतील। जो आता समजा आज माफी मागितली तरी आंदोलन मागे घेतलं जाईल। जर सगळ्या हिंदू संघटना मंडळ असू दे, हिंदू संघटना सर्व मिळून भारतीय जनता पार्टी धरून या वक्तव्याच्या विरोधामध्ये देशभरामध्ये आंदोलन केलं जाईल।